नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक असा असणार आहे. सूर्याला पोलीस घेऊन जाणार आहेत. गावातली लोक चौथळलेली आहेत. त्या सगळा तापलेला जो मॉब तिथं आलेला आहे त्यांना सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम तुळजा करणार आहे. त्याचबरोबर भागूची तब्येत बिघडलेली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणंही तेवढंच गरजेचं आहे. या सर्व गोष्टी तुळजा कशा पद्धतीनं हँडल करणार आणि सूर्याला निर्दोष कसं मुक्त करणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सूर्याच्या वाढदिवसाची सगळ्यांनी जंगी तयारी केलेली असते. खूप छान असा डान्स करत असतात आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की सूर्या तिथं आलेला असतो आणि तो म्हणतो की काय चाललं तुमचं हे सगळं गाणं डान्स वगैरे सगळं हे सगळं काय चाललं तुमचं. तेव्हा सगळेजण शांतच राहतात, कोणी काहीच बोलत नाही. आणि मग सूर्या म्हणत असतो हे अशा पद्धतीनं नाचायचं असते का, तुम्हाला कळतच नाही आहे, हे सूर्या बोलत असतो. आणि त्यानंतर सगळे शांतच राहतात कारण सगळ्यांना वाटत असतं की सूर्या खूपच चिडलेला आहे. कारण यांनी छान असं पार्टीचं सेलिब्रेशनची तयारी केलेली असते आणि सगळेच जण तिथं असतात. त्याचबरोबर सूर्या एवढा बोलत असतो तरीही सगळ्या बहिणी त्याचबरोबर सूर्याचे मित्र सगळे शांत असतात, कोणी काहीच बोलत नाही आणि सगळेजण घड्याळाकडे पाहतात कारण 12 वाजता सूर्याला शुभेच्छा द्यायच्या असतात. ही तयारी सगळ्यांनी केलेली असते. आणि मग 12 वाजल्या की सगळेजण सूर्याला म्हणतात की हॅपी बड्डे सूर्या दादा. तुळजा पण सूर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर सूर्या म्हणतो अरे मला तर वाटलेलं तुळजासाठी आणि राजूसाठी तुम्ही ही पार्टी ठेवलेली आहे, तुम्ही तर माझ्या वाढदिवसाची पार्टी करत होता, असं सूर्या त्यांना म्हणत असतो. तेव्हा सगळ्याजणी सांगतात अरे दादा तुझ्याच वाढदिवसाची पार्टी आम्ही ठेवलेली होती आणि त्याचंच सेलिब्रेशन करत होतो. सूर्या मात्र खुश झालेला असतो. सूर्या म्हणत असतो काय, तेव्हा ते म्हणतात की हो. मग त्याचबरोबर तिथे असलेली धनू राजू म्हणतात की वहिनीने आणखी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे, डोळे उघडायचे नाहीत. मग सूर्याचे डोळे तुळजा बंद करते आणि त्याला वरती घेऊन जाते. तिथं हॅपी बर्थडे लिहिलेलं असतं, छान टेबल डेकोरेट केलेलं असतं, छान सजावट केलेली असते, सगळेजण तिथं असतात. आणि मग भागू ती सगळेजण असतात पण भागूला थोडंसं अस्वस्थ वाटत असतं तरी पण ती या सेलिब्रेशनमध्ये सामील असते. तेवढ्यात राजू केक घेऊन येते. सूर्याला सांगितलं जातं की आत्ताच डोळे उघडायचे नाहीत. मग सूर्याला डोळे उघडायला सांगितलं जातं. सूर्या डोळे उघडतो आणि पाहतो तर काय, त्याच्यासाठी छान असं सेलिब्रेशन असतं. आणि त्याचबरोबर सूर्या हे सगळं मनापासून करत असतो. आणि तेवढ्यातच दारात पोलीस येतात. सूर्याने केक कट करण्यासाठी हातामध्ये चाकू घेतलेला असतो आणि तो केक कट करत असतो. आणि त्याचवेळी पोलीस तिथे येतात आणि पोलीस म्हणू लागतात की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा सूर्या म्हणतो काय झालं. तेव्हा पोलीस सांगू लागतात की हे सगळं तुम्ही अशा पद्धतीनं करत आहात, इथे लोकांच्या जीवाशी खेळून तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट आहे आणि हे सगळं काय चाललेलं आहे हे सूर्याला पोलीस विचारतात. तेव्हा सूर्या म्हणतो मी काहीच केलेलं नाही आहे. आणि त्याचवेळी ते सांगतात की जे जेवण तुमच्या घरातून आलेलं होतं त्या जेवणातून गावातील मुलांना विषबाधा झालेली आहे, निकृष्ट दर्जाचं अन्न तुम्ही वापरलेलं आहे, ते मुलांना दिलेलं आहे. आणि मग हे जेवण कोणी पाठवलं होतं. तेव्हा सूर्या म्हणतो की हे जेवण राजूने केलेलं होतं पण तिथंपर्यंत पोहोचवायचं काम मी केलेलं होतं, असं सूर्या स्वतःच्या तोंडाने सांगतो की तिने फक्त पोहोचवायचं काम केलेलं आहे, बाकी सगळं जेवण बनवण्याचं काम माझं आहे, असं सूर्या स्वतःवरती घेतो. तेव्हा राजू तिथं असते आणि मग पोलीस म्हणतात की चला घ्या त्याला ताब्यात. तेवढ्यात भागूला उलट्या होऊ लागतात, तिला त्रास होऊ लागतो. पोलीस म्हणत असतात की चला रे त्याला ताब्यात घ्या लवकरात लवकर, असं म्हणत पोलीस सूर्याला ताब्यात घेत असतात. परंतु सूर्या म्हणत असतो किंवा मला तिला एकदा दवाखान्यात नेऊ द्या, तिला काय झाले बघू द्या, माझ्या बहिणीची अवस्था काय आहे. पण पोलीस मात्र सूर्याला फरफटत घेऊन चाललेले असतात, ओढत घेऊन चाललेले असतात. पोलीस सूर्याचं काहीही ऐकत नसतात. त्यांचं एकच म्हणणं असतं की तू चुकलेला आहेस, हे सगळं तुझ्याकडून झालेलं आहे. इकडे भागूला बघायला सांगून तुळजा धावत सूर्याच्या मागे जात असते. पोलीस सूर्याला घेऊन निघालेले असतात कारण त्यांनी राजूवरचा आरोप स्वतःवरती घेतलेला असतो आणि हे सगळं स्वतः केलं असं सांगितलेलं असतं. त्याचवेळी आता हे सगळं डॅडींनी केलेलं असतं. ही पोलीस ही माणसं हे सगळं डॅडींनी पाठवलेलं असतं. डॅडींनी तिथं पाठवलेलं असतं तशी माणसं तिथं आणखी आलेली असतात. आणि तुळजा हे सगळं पाहत असते.
तुळजा म्हणत असते की अहो तुम्ही काय करताय, तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का, मला आत्ताच्या आत्ता दाखवा, तुमच्याकडे जर अटक वॉरंट असेल तरच तुम्ही अटक करू शकता, असं तुळजा बोलत असते. तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही आहे, त्याला चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेत आहोत. पण पोलिसांना हेही कळत नाही की आपण चौकशीसाठी जर ताब्यात घेत आहोत तर अशा पद्धतीनं बेड्या घालून चौकशीसाठी घेऊन गेलं जात नाही. तेवढ्यात तिथे लोकांचा मॉब आलेला असतो आणि तो म्हणत असतो की आमच्या ताब्यात द्या त्याला, आम्ही त्याला उडवणार आहोत, कारण त्याने हे सगळं केलेलं आहे, त्याच्यामुळं आमच्या लेकरांचं नुकसान झालेलं आहे, आम्ही त्याला सोडणार नाही, हे सगळं बोललंच जात असतं. तुळजाला मात्र धक्का बसलेला असतो. सूर्या तुळजाला म्हणत असतो की तुळजा मला वचन दे, भागूला काही होऊ देणार नाहीस तू, असं तो म्हणत असतो. आणि तुळजा सूर्याला वचन देते. तुळजाला ते ओढत तसंच खेचत घेऊन चाललेले असतात. तुळजा त्याच्याकडे पाहत असते. सूर्याला मात्र काळजी वाटत असते की आपल्या बहिणीचं काय होणार आहे. सूर्य आता गाडीत बसलेला असतो, लोकांचा मॉब आलेला असतो आणि लोक सूर्याला म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता ह्याला फोडायचं आहे, याला आपल्या ताब्यात घ्या, ह्याला आपण बघूया, ह्याला तिकडे पाठवायची काहीही गरज नाही, हे सगळं ती बोलत असतात. आणि त्या लोकांचं हे म्हणणं असतं की काही झालं तरी सूर्यानं जे काय केलेलं आहे त्याची शिक्षाही त्याला झालीच पाहिजे. आज त्याच्यामुळंच आपल्या कुटुंबावरती ही वेळ आलेली आहे, हे सगळं ती लोक बोलत असतात. सूर्या मात्र त्यांच्याकडे पाहत असतो आणि आता रिक्षा बोलवायचं काम असतं. नाना त्याचबरोबर तिथे असलेले बापू सगळेजण तिथे जमलेले असतात. सगळेजण म्हणत असतात की सूर्यानं असं करणं शक्यच नाही, परंतु सूर्याच्या विरोधात जो आळ घेतला जात आहे, हे सगळं जे चुकीचं होत आहे, हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, हा विचार सगळ्यांच्या डोक्यात आलेला असतो. सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करत असतात. परंतु इकडे सूर्याला आता ताब्यात घेतलेलं आहे. परत तुळजा धावत आत येते आणि म्हणते की आपल्याला आत्ताच्या आत्ता हिला डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे, कारण तिचं डिहायड्रेशन होत असतं, तिचा BP नॉर्मल नसतो, हे तुळजाच्या लक्षात आलेलं असतं. आणि डॉक्टरांकडे जोपर्यंत आपण घेऊन जात नाही तोपर्यंत भागूला बरं वाटणार नाही, हे तुळजाच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच तुळजाने तो डिसिजन घेतलेला असतो. त्यानंतर आता राजूला ती म्हणते की आपण मागच्या दरवाजाने जायची काहीही गरज नाही, आपण काही गुन्हा केलेला नाही तर आपण पळपुट्यासारखं मागच्या दरवाजाने नाही जायचं. इकडं डॅडींना ती खबर मिळालेली असते की सूर्याला घेऊन चाललेले आहेत. तेव्हा डॅडी म्हणतात की मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती, ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता मी जे काय सांगत आहे ते लक्षात घ्या. काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जोपर्यंत त्या सूर्याचं पूर्णपणे वाटोळं होत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टी करायच्या नाहीत, हे सगळं डॅडींचं म्हणणं असतं. आणि डॅडी म्हणत असतात की आज फायनली आपल्या मनासारखं झालेलं आहे, आमच्या लेकीने आम्हाला चॅलेंज केलं होतं आणि आता हे काय आहे, हे सगळं जे काय आहे, तर इकडे ज्या गोष्टीमुळं आम्हाला त्रास होत आहे त्या गोष्टी आम्ही इतक्या सहजासहजी ॲक्सेप्ट करणार नाही आणि हे सगळं तिला कळेलच, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या गाडीतून उतरतो, कारण भागूला घेऊन आता ह्या तिघीजणी रिक्षाकडे निघालेले असतात. आणि त्याचवेळी सगळेजण तिथे पाहत असतात, कारण सगळ्यांना धक्का बसलेला असतो, सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडत आहे. कारण काहीही झालं तरीही सूर्याच्या बाबतीत सूर्याच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. सूर्याने असं काहीही केलेलं नव्हतं, तरीही सूर्याला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. आणि सूर्याला आता आपल्या तुळजाने वचन दिलेलं आहे की मी तुला काही होऊ देणार नाही. नाना सर्व बाकीची लोक कितीतच असतात आणि सगळ्यांना तुळजा सांगत असते की याने काहीही केलेलं नाही. इतके दिवस तुम्ही ज्याला देव म्हणून त्याची पूजा करत होता त्याच्या अंगावर तुम्ही धावून जाताय. सूर्याला फक्त एकच महत्त्वाचं असतं, ते म्हणजे आपल्या भागूला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं. आणि त्यासाठी सूर्या हे सगळं करत असतो. आणि एकदा का तिला हॉस्पिटलमध्ये नेलं की तो मॉब त्याने थांबवलेला असतो आणि त्या मॉबला त्याने तिथे थांबवून ठेवलेलं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा सूर्या करत असतो तेव्हा सूर्याच्या डोक्यात आपल्या बहिणीचा जीव वाचवणं खूपच महत्त्वाचं असतं. तुळजा धावत तिथे येते, त्यांना सांगते की तुम्ही घेऊन जावा. आणि मग त्याचं सगळ्याजणी भागूला घेऊन जातात. आणि त्याच वेळी आपल्याला तिथे पाहायला मिळतं की तुळजाने आता हे सगळं शांत पद्धतीनं हँडल केलेलं असतं आणि सगळ्यांना तिने तिथे समजवायला सुरुवात केलेली असते की ज्या व्यक्तीला तुम्ही इतके दिवस देव म्हणून त्याची पूजा करत आहात, देव म्हणून त्याला मानत आहात आणि त्याच्याशीच तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वागलेले आहात, ही गोष्ट काही मला पटलेली नाही.
हे सगळं तुळजा बोलत असते. तेव्हा ते सगळेजण म्हणू लागतात की हो बरोबर आहे. पण तुळजा म्हणत असते की मला एक कळत नाही आहे की तुम्ही नक्की असं काय केलेलं आहे, तुम्हाला असं का वाटतंय. आणि हे मग सगळे एकत्र येतात. नाना म्हणतात मी सूर्याबरोबर आहे. त्याचबरोबर तिकडे जी पप्पी असते तिचे पप्पा म्हणतात की हो, म्हणजे सूर्याचे जे मामा असतात तेही म्हणतात की मी सूर्याबरोबर आहे. सगळी लोक आता सूर्याबरोबर जातात. तेव्हा काही बाकीची लोक असतात जी डॅडींनी पाठवलेले असतात ते ओरडत असतात. तेव्हा हे सगळेजण त्यांना म्हणतात की तुमचा काय संबंध इथं. तेव्हा ती लोक म्हणतात की आमच्या मुलांनी पण त्या शाळेतलं अन्न खाल्लेलं आहे, आमच्या मुलांनाही त्रास होत आहे, आम्ही आता तिथे जाऊन त्याला तोडणार आहे असं ते बोलत असतात. सोडणार नाही. तुळजा म्हणत असते की आता आपल्याला जो कोण खरा गुन्हेगार आहे त्याला शोधणं गरजेचं आहे. आपण पहिलं त्याला सूर्याला सोडूया आणि नंतर त्याला शोधूया. कारण धनू म्हणत असते की ते सगळं जेवण मी खाल्लेलं आहे, मला काहीही झालेलं नाही. थँक्यू.